नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. मराठा आंदोलनाचे करते करविते मनोज जरांगे पाटील यांना इतरांची लायकी काढणं भोवलेलं दिसतंय. या शब्दावरून अनेक नेत्यांनी खरडपट्टी काढल्यानंतर जरांगे ताळ्यावर आले आणि त्यांनी त्यांचे शब्द मागे घेतले. जरांगे थेट जाऊन शब्द मागे घेणारे राजकारणी आणि अग्रलेख मागे घेणारा संपादक यांच्या रांगेत जाऊन बसले. परंतु या शब्द मागे घेण्याचा खरोखर काही उपयोग आहे का? कारण पोटातलं ओठावर आलेलं आहे. जरांगेंच्या भावना जर खरोखर प्रामाणिक असतील तर त्यांनी या प्रकरणामध्ये सरळ सरळ माफी मागून मोकळं व्हायला पाहिजे. पुण्यातील खराडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हे विधान केलं. मराठ्यांना लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतंय असं ते म्हणाले. या विधानामध्ये श्रेष्ठत्वाचा दर्प होता. मराठे इतरांपेक्षा सरस आहेत, उच्च आहेत अशा प्रकारची भावना होती. म्हणजे एका बाजूला मराठ्यांना मागास बनवण्यासाठी आंदोलन करायचं, मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणा असा आग्रह धरायचा, मराठ्यांना ओबीसी कोट्यातूनच आरक्षण पाहिजे अशा प्रकारची मागणी करायची आणि दुसऱ्या बाजूला हा उच्चत्वाचा टेंभा मिरवायचा अशा प्रकारचा प्रयत्न होता. जरांगेंच्या विधानामध्ये श्रेष्ठत्वाचा दर्प आहे आणि हाच दर्प गोरगरीब मराठ्याच्या कंठाशी आलेला आहे. मागास होण्यासाठी लढाई करणारे मनोज जरांगे पाटील सुद्धा या दर्पापासून मुक्त नाही आहेत. याचं सगळ्यात मोठं आश्चर्य. हाच दर्प गोरगरीब मराठ्याच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरलेला आहे. शहरातल्या मराठ्यापेक्षा वाडीतला मराठा कमी दर्जाचा, शेती करणारा मराठा वतनदार आणि इनामदार मराठ्यापेक्षा कमी दर्जाचा, गावच्या पाटलापेक्षा कमी दर्जाचा, शहाण्णव कोळी वेगळा आणि कुणबी वेगळा, याच भेदाभेदामुळे मराठ्याचं नुकसान झालेलं आहे. श्रेष्ठत्वाचा हा दुर्गंधीयुक्त दर्प तथाकथित कुलीन मराठ्यांच्या मनामध्ये ठासून भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते इतरांना कमी लेखतात. इतर मराठ्यांची रोटीबेटीचे व्यवहारसुद्धा करत नाहीत. एका गोष्टीचं मात्र आश्चर्य आहे, ज्यांच्याकडे रगड पैसा आहे, भरपूर जमीन आहे, असे इनामदार वतनदार मराठे मनामध्ये जो हीन दर्जाचा भाव इतरांबद्दल बाळगतात, तोच भाव आमच्याकडे अर्धा एकर जमीनसुद्धा नाही आहे असं विधान करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मनात सुद्धा आहे. लायकी नसलेले लोक असं जरांगे पाटील कोणाबद्दल बोलले हे समजून घेणं काही फार कठीण नाही आहे. हे ओबीसी समाजातले लोक आहेत, हे ते लोक आहेत, त्या जाती जनजातीचे लोक आहेत ज्यांना घटनेने आरक्षण दिलेलं आहे. हिंगोलीच्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी जरांगेंच्या या विधानावर घणाघात केला. त्यांनी जरांगेंची पिसं काढली, जरांगेंना त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं. परंतु फक्त छगन भुजबळ बोलले नाहीत. या विधानाच्या विरोधात शिवबाडाच्या सुषमा अंधारेसुद्धा बोलल्या. त्यांनीसुद्धा जरांगेंवर तिखट टीका केली. सर्वसामान्य माणसाला सुद्धा जरांगेंचं हे विधान रुचलं नाही, पचलं नाही. ज्या लोकांचा मराठा आरक्षण आंदोलनाला अजिबात विरोध नव्हता, ज्या लोकांच्या मनामध्ये या आंदोलनाबाबत अजिबात अढी नव्हती, त्यांच्या मनामध्ये अढी निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे पाटलांच्या या विधानाने केलेलं आहे. पत्रकारांनी जेव्हा या लायकीच्या विधानावरून मनोज जरांगे पाटील यांचा पिच्छा पुरवला तेव्हा जरांगे पाटलांच्या लक्षात आलं की प्रकरण शेकू शकेल. त्यामुळे ते हात झटकून मोकळे झाले, ते शब्द मागे घेऊन मोकळे झाले. त्यांची ही कृती एखाद्या मुरलेल्या राजकारणासारखी होती, नोकरी टिकवण्याच्या धडपडीत असलेल्या एखाद्या संपादकासारखी होती. परंतु त्यांची ही भूमिका एका सामाजिक कार्यकर्त्याला शोभेल अशी होती का, हा मुळात प्रश्न आहे. परिस्थिती अशी आली आहे की आरक्षण मिळवण्यासाठी लोक मागासपणाचा शिक्का मागू लागले आहेत. परंतु ज्यांना हा मागासपणाचा शिक्का हवा असा वाटतो त्यांना सुद्धा इतरांची लायकी काढण्याची खुमखुमी आहे. ही फक्त जरांगे पाटील यांची मानसिकता नाही आहे. ही मागास बनवणाऱ्या ज्या तमाम जाती आहेत त्या तमाम जातीमध्ये आपसात सुद्धा अशा प्रकारचे भेदाभेद आहेत. हा प्रकार मागासांमध्ये आहे, हा प्रकार ओबीसींमध्ये आहे. एकाच जातीच्या दोन उपजातींमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे खेळ खेळले जातात. ब्राह्मण समाज सुद्धा याला अपवाद नाही. ब्राह्मणांच्या उपजातींमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे भेदाभेद आहेत. आपल्यापेक्षा इतर जातीच्या उपजातीच्या लोकांना कमी लेखण्याचा, त्यांची लायकी काढण्याचा खेळ जेव्हा व्यासपीठावर जाहीरपणे खेळला जातो तेव्हा त्यातला किळसवाणेपणा खुपल्याशिवाय राहत नाही. मग अशा लोकांचा सामाजिक न्यायासाठी लढण्याचा आणि बोलण्याचा अधिकार संपतो, त्यांना तो नैतिक अधिकार उरत नाही. जरांगेंनी पुण्याच्या सभेमध्ये विधान केलं आणि त्याच्यानंतर लागोलाग तातडीने ते विधान मागे नाही घेतलं. पत्रकारांनी पिच्छा पुरवल्यानंतर त्यांनाही पश्चातबुद्धी सुचली. जरांगे पत्रकारांना प्रश्न विचारत होते की हा मुद्दा तुम्ही लावून का धरताय. म्हणजे आता पत्रकारांनी प्रश्न काय विचारायचे हे सुद्धा जरांगे पाटील ठरवणार आणि जरांगे पाटील जे ठरवतील त्यानुसार पत्रकारांनी प्रश्न विचारायचे. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पत्रकार उत्तर दिल्याशिवाय याच्यातून सुटका करणार नाहीत तेव्हा त्यांनी शब्द मागे घेतले. म्हणजे नाईलाजाने शब्द मागे घेतले. शब्द मागे घेण्याची त्यांची इच्छा होती अशातला काही भाग नाही आहे. अंबडच्या सभेमध्ये छगन भुजबळांनी पहिल्यांदा जरांगे पाटलांचं शिक्षण काढलं. ते सासऱ्याच्या घरात तुकडा मोडतात अशा प्रकारची टीका केली. आरक्षणाबद्दल त्यांना काय कळतं असाही सवाल केला.
ही टीका अनाठायी होती, वैयक्तिक होती, अनावश्यक होती. भुजबळांनी अशा प्रकारची टीका करण्याची गरज नव्हती. परंतु जरांगेंनी त्याला उत्तरसुद्धा वैयक्तिकच दिलं. त्यांनी भुजबळांचा भ्रष्टाचार काढला, भुजबळांचा तुरुंगवास काढला. खरं तर भुजबळांनी टीका केली, जरांगेंनी त्याच्यावर उत्तर दिलं. त्याच्यामुळे फिट्टमफाट झाली होती, हिशोब चुकता झाला होता. परंतु जरांगे तिथे थांबले नाहीत. समाज घटकांची लायकी काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली. भुजबळांनी अंबडमध्ये सभा घेतल्यानंतर जरांगे पाटील वारंवार म्हणतायत की भुजबळ समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतायत, अशा प्रकारची वक्तव्य करतायत. परंतु भुजबळांनी कधीही मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य केलं नाही. भुजबळांनी कधी मराठी समाजाची लायकी काढली नाही. ते काम केलं जरांगे पाटलांनी आणि त्याच्यामुळे जातीय तेढ निर्माण करण्याचं काम सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. इतर समाज घटकांची लायकी काढल्यानंतर जरांगे पाटील यांनी आता शब्द मागे घेतलेले आहेत. परंतु त्यांनी जी काही केली आहे ती सामाजिक चूक नाही आहे, ते सामाजिक पाप आहे. जरांगे पाटील यांनी हिंदू समाजामध्ये फुटीची बीजे पेरण्याचं काम केलेलं आहे. हिंदू समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटलांना जर थोडी तरी चाड असेल तर त्यांनी या विधानावर फक्त शब्द मागे घेऊन थांबू नये. त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी, कारण हिंदू समाजामध्ये त्यांनी फुटीची बीजे रोवलेली आहेत. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या वंचित वर्गाला न्याय देण्यासाठी जरूर प्रयत्न करावे, त्यांच्यासाठी जोरदार संघर्ष करावा. आमच्या पूर्णपणे शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. परंतु असा प्रयत्न करताना अन्य समाजाचा अपमान करणं आणि हिंदू समाजामध्ये जी भेदाभेदाची दरी आहे ती रुंदावणारी विधानं करणं, या दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.